बघा, झालेली जी गोष्ट आहे ही अतिशय वाईट आणि मनाला वेदना देणारी गोष्ट आहे। या ठिकाणी ज्या वेळेला मुलीच्या आईला ही घटना समजली, ती पहिल्यांदा पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनचं प्रोसेस आहे की अशा केसेसमध्ये सगळ्यात आधी काय होतं, मेडिकल। त्यामुळे मेडिकलला 3-4 तास गेले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला छोट्या बेबींना घेऊन पोलीस स्टेशनला आले, ही पॉक्सोची केस आहे। लहान लहान चिमुरड्या 2, 4, 4.5 वर्षाच्या, ज्यांना आपल्या शरीराची ओळख नाही, त्यांना बोलतं करणं की तुमच्यासोबत काय झालं, हे केवढं मोठं स्किल आहे पोलिसांचं। की त्या मुलींना छोटे छोटे प्रश्न विचारणं, ज्याच्याने त्यांच्या मनावरही परिणाम होऊ नये आणि त्यांच्यासोबत काय झालंय हे बित्तम बातमी, म्हणजे त्या ठिकाणी FIR साठी जी स्टेटमेंट लागतं ते बोलतं करण्यासाठी पोलिसांना वेळ लागला। एखादी मोठी मुलगी असती 12, 13, 14, 15, 16 वर्ष, त्याच्या पुढच्या, त्यांना माहिती आहे माझ्यासोबत काय झालंय, पण 4 वर्षाच्या मुलीला ज्या वेळेला अशा खाणेरड्या प्रकाराला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला तिला बोलतं करण्यासाठी पोलिसांना सुद्धा वेळ लागला। FIR झाल्यानंतर ताबडतोब त्याच वेळेला 2 तासाच्या आत आरोपीला मुसक्या त्या ठिकाणी आवळल्यात। त्या हरामखोराला ताब्यात घेतलं पोलिसांनी। यामध्ये सरकार म्हणून काय, SITची स्थापना केली गेली, उज्ज्वल निकमांसारखे वकील या केसला देण्यात आले आणि त्यामुळे सरकार म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाठी जे जे काही करता येईल ते सरकारने त्या ठिकाणी केले। संस्थेची सुद्धा चौकशी लावायला त्या ठिकाणी सांगितले आणि ते सुद्धा होईल। मला भीती या गोष्टीची आहे, मी आता वरिष्ठ पोलीस त्या ठिकाणी बसले होते, मी साहेबांना विचारले की साहेब मला भीती आहे की या दोघी होत्या की आणखीन कोणी आहे का, कारण ही शक्यता नाकारता येत नाही। आपण कायदे केले, आपल्याकडे पोलीस आहे, आपल्याकडे सरकार आहे, पण हे विकृत हरामखोर समाजामध्ये फिरतायत आणि त्यांना ताळबंद घालण्यासाठी आपल्याला पण तितकंच सजग राहायला पाहिजे। कालचा जो जनतेचा उद्रेक बघितला, रास्ता रोको झाला, बसेस फोडण्यात आल्या, हे सगळं आम्ही समजू शकतो, पण मला आश्चर्य आहे की आता स्थानिक आमदार आमचे कथोरे साहेब हे अगदी मला वाटतं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काल संपूर्ण त्या प्रक्रियेमध्ये होते, त्याच्या आधी पण होते। आमचे नेते गिरीश महाजनही त्या ठिकाणी आले होते, केसरकर साहेबही आले होते। कथोरे साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये, आणि पोलिसांनाही सांगितलं की जे डिटेन्शन करण्यात आलेत, बरेच लोक मुंबईहून त्या ठिकाणी आलेत आंदोलन करण्यासाठी। आंदोलन करणं आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, पण ज्या पद्धतीने त्याला वेगळं स्वरूप दिलं गेलं याचं मात्र मला दुःख आहे। आंदोलकांच्या हातामध्ये बॅनर होते, कसले, लाडकी बहीण योजना रद्द करा। मला कळलंच नाही मला हो, मी पण 26 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे। सरकार कुणाचं पण असू दे, हे विषय राजकीय नाहीच आहेत, पण सरकार काय करतंय हे मात्र नक्की बघणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे। आणि मला याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय की सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी सरकारने करायला पाहिजे त्यातली कुठली गोष्ट आहे जी सरकारने केली नाही। पोलिसांना बडतर्फ केलं, संस्था चालकांची इन्क्वायरी लावली, SIT बसवली, उज्ज्वल निकमांसारखे वकील दिले, आरोपीला पकडलं, फास्ट ट्रॅकला केस चालवतोय। सरकार म्हणून जे जे काही आयुध सरकारकडे होती ती सगळी वापरली। मग या आंदोलनामध्ये लाडकी बहीणला योजना नको असे का बॅनर लागले, हे बदलापूरकरांनी लावले। इथे कित्येक महिला आहेत, आता एक ताई त्या कुठे गेल्या, गुलाबी साडीवाल्या, हा या बघा, या म्हणतात की चित्राताई आम्ही होतो त्या आंदोलनामध्ये आणि सकाळी 10 वाजेपर्यंत, या बघा, या पण इथेच राहतात, त्या म्हणतात सकाळी 10 वाजेपर्यंत जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये सगळे बदलापूरकर, सगळे आम्ही त्या ठिकाणी होतो, पण 10 नंतर कोण लोक आली, कुठून आली आम्हाला माहित नाही। आणि बदलापूरला आम्ही इतके वर्ष पाहतोय, अशा पद्धतीचा झालेली गोष्टीचं समर्थन नाही, ती अमानवीय आहे, ती राक्षसी आहे, विकृत आहे, व्हायलाच नाही पाहिजे। पण ज्या पद्धतीने
याला वेगळं स्वरूप देण्यात आलं, वेगळं रूप देण्यात आलं, त्याचं मला मनापासून दुःख आहे. आम्ही जरी राजकीय कार्यकर्ते असलो तरी आम्ही पण आया आहोत ना, आम्हाला पण मुली आहेत. अरे आपल्या मुलीसोबत जेव्हा असं होतं ना, जीव कापून निघतो. त्या 2 लहान लहान पोरींच्या आयांवरती, त्यांच्या परिवारावर काय बितलं असेल आम्ही समजू शकतो. पण याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या, मला तर आश्चर्य वाटतं. म्हणजे विचारच करू शकत नाही, कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय. मी म्हणते आमचं सरकार नसतं, दुसऱ्यांचं सरकार असतं, काय केलं असतं? अरे आमची लोक फील्डवर आली, आमचा आमदार खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभा होता, आमच्या नेत्यांनी पटापट डिसिजन घेतले. दुसरे असते ना तर फेसबुकवर वाफ दौडत बसले असते. त्यामुळे जे जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी सरकारने केल्यात. मला तर आणखीन पुढे जाऊन आम्ही शिक्षण मंत्र्यांना आता त्या ठिकाणी सांगणार आहोत की सगळ्या शाळांमध्ये महिला स्टाफ ठेवा. जिथं मुली आहेत त्यांना टॉयलेटला न्यायला आपण, मध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या बसेस, स्कूल बसेस जातात त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना चढवायला उतरवायला पुरुष ठेवू नका, महिला ठेवा. आणि आता सुद्धा आम्ही हे सांगणार आहोत, शाळेचं चुकलंच की एका पुरुषाला त्यांनी अशा पद्धतीची जबाबदारी दिली, त्याची इन्क्वायरी होईल, तो आणखीन वेगळा विषय आहे. कुणालाही सोडणार नाही. राज्याचे गृहमंत्री अत्यंत सजग आणि सक्षम असे गृहमंत्री आहे. आणि देवेंद्रजींनी कालपासनं, परवापासनं सतत पोलिसांच्या संपर्कात आहेत. ठाणे पोलीस आयुक्तांना सततच्या सूचना देत आहेत. कुणालाही सोडलं जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. परंतु ज्या पद्धतीचं याच्यामध्ये राजकारण केलं गेलं ते मात्र खूप वाईट आहे. मॅडम, राजकीय नेत्याने महिला पत्रकाराबद्दल अर्वाच्य भाषेत जे म्हटलेलं आहे त्याबद्दल अजूनही गुन्हा नोंद होत नाहीये आणि मी ती विक्टीम आहे, गुन्हा नोंद होत नाहीये. मी पोलिसांशी बोलते, मला हा मुद्दा आता तुम्ही सांगितला, पण मलाही तुम्हाला सांगायचंय, कोणी पण असू दे, ज्या वेळेला असं आपल्याला कोण बोलतं तुम्ही का नाही थोबाड फोडलं, तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं. एवढं ऐकून घेईपर्यंत मी जर काम करत असताना मला जर कोण बोलत असेल तर मग तो कोण आहे हे मी बघणार नाही हो. ज्या पद्धतीने आपल्याला जर असं बोललं जातंय, पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे. पण मला एक महिला म्हणून वाटतंय सगळ्या ठिकाणी पोलीस 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 करून कसं जमेल. मी सक्षम आहे ना, मी सक्षम आहे, मी पत्रकार आहे, मी सक्षम आहे, मी राजकीय कार्यकर्ता आहे. आणि मला जर असं कोण बोलेल ना तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुम्ही एकट्या नाही, माझ्या सहकारी पण इथे उभे आहेत. राजकारणामध्ये काम करताना आपल्याला या असल्या गोष्टींचा अनुभव येतो आणि येतो तेव्हा ऐकत बसू नका, तिथल्या तिथे उत्तर द्या आणि मग पोलिसांकडे जा, हेही मला या ठिकाणी सांगायचंय. तुमच्या केसबद्दल कथोरे साहेब जरा साहेबांना आपल्याला सांगायला पाहिजे, अशा पद्धतीने जर कोण बोलत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण ती पत्रकार तिचं काम करत होती आणि त्यामुळे तिला अशा पद्धतीने बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. एकीकडे पाहतोय राजकीय देखील आता याचा हस्तक्षेप होतोय. बदलापूर आता पूर्व पदावर येत असताना आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या देखील आता मोर्चा काढणार आहेत. जमावबंदीचा आदेश असताना देखील मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आले. बघा असं आहे की अशा ज्या वेळेला घटना होतात त्यावेळेला त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पक्षाची लोक येत असतात आणि ती येणं, त्यांनी काही पोलिसांकडनं माहिती विचारणं यात काही गैर नाही. परंतु मोर्चा वगैरे काढायचा जो प्रकार तुम्ही आता मला सांगताय, मला त्याच्याबद्दल माहिती नाही. पोलिसांनी ज्या पद्धतीने काही रूल्स रेग्युलेशन लावले असतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते बघतील. पण कुणी या घटनेची माहिती घ्यायला, अगदी विरोधी पक्ष जरी आला तरी त्यांना तो अधिकार आहे. ते येऊ शकतात, विचारू शकतात, त्या पद्धतीने त्यांनी येतील पण आणि विचारतील. पोलिसांनी जे काही केले ते पोलिसांना सांगतील. मराठी संपले. देखिए, ये जो घटना हुई है इससे हमें भी बहुत बड़ी आहत पहुंची है. हम राजकीय कार्यकर्ता बाद में हैं, हम भी एक महिला है, हम भी माँ है, हमारे भी बच्चे हैं और किसी के भी बच्चे के साथ अगर ऐसी घटना होती है तो उसका ज़रूर दुख हमें भी है. लेकिन इसमें मैं ये ज़रूर कहना चाहूँगी
कि जैसे ही ये घटना हुई, देखिए ये पॉक्सो की केस है, तो जैसे माँ को पता चला, माँ बच्ची को लेके आई, बच्ची की उम्र सिर्फ 4-4.5 साल है। पहले मेडिकल के लिए गए, मेडिकल में वैसे 3-4 घंटे लगते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.